ओके. तर आपल्याला आज JSPचा टॉपिक बघायचा आहे. बेसिकली जावास्क्रिप्टमध्ये आपण सगळे क्रूड ऑपरेशन परफॉर्म केले. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट आणि तो जावामध्ये कसं एम्बेड करायचं तेही बघितलं काल आपण कॉन्फिगर कसं करायचा प्रोजेक्ट. ओके. फक्त तेवढा पुरताच जावा नाहीये, की तुम्ही कुठलाही वेब कंटेंट तिथे टाका. त्याचे स्वतःचे पण काही लँग्वेजेस आहेत जसं की आपण JSP म्हणतो मी. JSP म्हणजे जावा सर्व्हर पेज. JSP. हे जावाची सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग पेज आहे. JSP जावा सर्व्हर पेज त्याचं नावातच दिलेलं आहे. म्हणजे ही सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आता जेव्हा सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगचा अर्थ असा असतो, की आतापर्यंत आपण HTML फॉर्म बनवला होता आणि तिथल्या तिथेच जावास्क्रिप्टमध्ये त्याच्या व्हॅल्यू रीड केल्या होत्या. ठीक आहे. पण आता काय करायचं लक्षात घ्या. आता आपल्याला HTMLचा फॉर्म बनवायचा आहे. त्या HTMLच्या फॉर्ममध्ये काही बेसिक फील्ड असतील आणि त्या फील्डला मी सबमिट केल्यानंतर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते सर्व्हरला पाठवायच्या इथून. आता सर्व्हरला गेल्यानंतर सर्व्हर साइडला खूप टाइपचे स्क्रिप्टिंग असतात. तसं मी बोललेलो आहे, की Python आहे, Java आहे, JSP आहे, ASP आहे, PHP आहे. पण आपल्याला कुठलं स्टडी करायचं तर JSP. मग इकडून पास झालेल्या व्हॅल्यू इथे रीड करायच्या असतात आपल्याला. तो पार्ट आपल्याला आज बघायचा. मग HTMLचा फॉर्मचा डेटा कसा सर्व्हर साइडला सबमिट होतो आणि सर्व्हर साइडला त्या व्हॅल्यू कसे रीड होतात, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. हा क्लायंट साइड जो आहे पार्ट हा रिमेन्स कॉन्स्टंट राहतो फॉर ऑल टेक्नॉलॉजी. कुठलीही टेक्नॉलॉजी स्टडी करा जगामध्ये. फक्त ही व्हॅल्यू जेव्हा सबमिट होते, सर्व्हरला वेगवेगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात फॉर रीडिंग दॅट पॅरामीटर्स. ठीक आहे. तर आपण सिंपलचा एक HTML डेटा रीड करू आणि तो सर्व्हरला पाठवू. ठीक आहे. हे बघा आता मी काय करतो, परत एकदा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो किंवा आपण जावा नासिक, वेब नासिक इथे बनवलेलंच आहे. सो इथेच मी एडिट करतोय ना. SRC मध्ये, मेन मध्ये आणि इथे वेब API मध्ये. आता मी सिंपलचं काय करतो बघा, इथे ना एक फाईल क्रिएट करतो HTML ची. न्यू HTML फाईल. ठीक आहे. मी या फाईलला थोडंसं JSP टेस्ट म्हणून नाव देतो. ठीक आहे, लक्षात राहील म्हणून आपल्याला. फिनिश. JSP टेस्ट नावाची फाईल इथे बनलेली. आता मी इथे राइट क्लिक करतो. राइट क्लिक नव्हतं. इथे एक HTMLचा छोटासा पेज आपण बनवूया. CENTER सेंटर टॅग लिहिला. ठीक आहे. याच्यात आता छोटासा मी हेडिंग टॅग टाकतो, की लाइक धिस इज JSP सर्व्हर पेज. धिस इज JSP सर्व्हर पेज. फक्त रन करून बघू प्रॉपर वर्क होतंय का आधी. रन ऑन सर्व्हर. हा टॉमकॅट सिलेक्ट करायचा आहे. फिनिश. पेज रन होऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित वर्किंग. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे बघा मी एक HTML पेज क्रिएट करतोय. त्याच्यात एक नाव रीड करायचंय आणि तो नाव सर्व्हरला पाठवायचंय. म्हणून आपण काय घेऊ, इथे एक नेम पॅरामीटर घेऊ. NAME नेम. इनपुट टाइप मी इथे लिहितो टेक्स्ट. ठीक आहे. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ते कुठे ना कुठे आपल्याला एका नेम नावाच्या पॅरामीटर मध्ये स्टोअर करावं लागतं. आतापर्यंत हे बघितलेलं नाही. नेम म्हणजे ह्याच्यातल्या व्हॅल्यू जे आपण एंटर करणार आहे, ते कुठल्या की मध्ये स्टोअर करायच्या, त्या कीचं नाव इथे. ओके. त्याच्यानंतर आता मी इनपुट टाइप बटनने घ्यायचं. जेव्हा व्हॅल्यू सबमिट करायच्या सर्व्हरला, त्यावेळेस मात्र आपल्याला इनपुट टाइप सबमिट घ्यावा लागतो. इथे बघा मी इनपुट टाइप काय करतो आहे, सबमिट. SUB हे बघा सबमिट आलेलं. ठीक आहे. आणि बटनला एक व्हॅल्यू देऊन टाकू, VALUE व्हॅल्यू. गो म्हणून नाव देतो. ठीक आहे. सिंपल. सर्व्हरला जा, रन करा. सिंपलचा एक फॉर्म रन झाला. ठीक आहे.
आता सीन असा आहे, इथे काही पण नाव टाका तुम्ही आणि इथे काही करा. काहीच होणार नाही. नाही जावास्क्रिप्ट आपण वापरलेला आहे, नाही काही गोष्टी वापरलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय करू, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज अजून आपण तयार केलेली नाहीये. टेम्पररी आपण काय करू, Googleचा पेज वापरून घेऊ. ठीक आहे. google.com करतो मी इथे. बघा इथे google.com ला आलो आणि Googleला ज्याही गोष्टी आपण सर्च करतो त्याची एक सर्व्हर साइड लिंक जनरेट होते. ठीक आहे. आता बघा इथे मी काही पण सर्च करा. मी ONE1 करतो. वरची लिंक बघा कशी जनरेट होते. तुम्ही जर इथे ऑब्झर्व्ह केलं व्यवस्थित www.google.com सर्च क्वेश्चन मार्क आणि क्यू इक्वल टू नंतर आपण जो डेटा सर्च करतो आहे तो डेटा येतो. ठीक आहे. याचा अर्थ असा की ह्या URL ला जो पण आपण डेटा पास करू तो Googleला जाऊन सर्च करणार आहे. मग आता एखादी व्हॅल्यू आपल्याला जर सर्व्हर साइडला सबमिट करायची असेल, तर आपल्याला एक टॅग लागतो. त्याला फॉर्म टॅग असं म्हणतो आपण. ओके. तो फॉर्म टॅग इथे लिहायचा. FORM फॉर्म टॅग. ओके. FORM. या फॉर्म मध्ये 2 गोष्टी असतात. एक असतो तुमचा ॲक्शन. ॲक्शनचा अर्थ की ही व्हॅल्यू कुठे सबमिट करायची ती आणि दुसरा एक असतो तुमचा मेथड. मेथड 2 टाइपचा आहे कॉमनली. एक असतो गेट आणि दुसरा असतो पोस्ट. गेट मेथड वापरला तर जी व्हॅल्यू आपण सबमिट करतोय ती ब्राउझरला दिसते आणि पोस्ट जर वापरला तर ती दिसत नाही. आणि हा फॉर्म टॅग खूप जणांचा चूक होते. हे फॉर्म टॅग आफ्टर सबमिट बटन नंतर करायचे. ठीक आहे. आता बघा इथे आपण एक NM नावाचं लिहिलेलं तुम्हाला आता फॉर्म कसा वर्क होईल ते कळायला लागेल. इथे ब्राउझरला बघा काय फोल्डरचं नाव आणि हे नाव. तर मी इथे एक नाव टाइप करतो सुरेश सोनकांबळे आणि ते गो म्हटल्यानंतर तुम्ही इथे ऑब्झर्व्ह करताय का ब्राउझरला? NM इक्वल टू काय आलं? ही गोष्ट आली बघ. याचा अर्थ काय होतंय, ह्याला ब्राउझरला डेटा सबमिट होतंय. बरोबर? आणि NM का आला? कारण ह्या कीमध्ये त्या व्हॅल्यू सबमिट होत आहे. मग आता सर्व्हर साइड एखादी स्क्रिप्टची ॲड्रेस आपण इथे देऊ शकतो, की हा डेटा कुठे तुम्हाला पाठवायचा आहे. इथे ज्या लँग्वेजची स्क्रिप्ट तुम्ही देणार, तो त्या लँग्वेजला जाणार आहे. लक्षात घ्या. सध्या आपण टेस्टिंगसाठी काय करू, Googleची जी स्क्रिप्टची लँग्वेज आहे बघा. क्यू इक्वल टू मध्ये पास करायचंय ना. तर म्हणून मी काय करतो इथे सर्च पर्यंत डेटा घेतो आणि ॲक्शनच्या ठिकाणी काय लिहू आपण तो सर्चचा पॅटर्न. ठीक आहे. आणि इथे आपल्याला क्यू मध्ये तिथे व्हॅल्यू पास करते म्हणून इथे आपण क्यू लिहून टाकू. आता बघा आपल्याला करायचं काय ती URL बनवून घ्यायची. इथे आलो. आता बघा इथे मी ना नाव सर्च करतोय ONE1 किंवा Facebook. आता ही व्हॅल्यू आतापर्यंत इथे जात होती. कारण त्याला ॲड्रेस माहितीच नव्हता ॲक्शनमध्ये कुठे जायचंय. पण आता आपण ॲक्शनमध्ये काय दिलंय Googleला जाऊन त्या सर्चमध्ये क्यूच्या अगेन्स्ट डेटा पास कर. आणि ऑटोमॅटिकली Googleला जाऊन सर्च करेल. हे बघा. आपली URL सर्च झाली इथे. म्हणजे आता कुठे जातोय तो सर्व्हरला जातोय लक्षात घ्या. आपला स्वतःचा सर्व्हर नाही, Googleच्या सर्व्हरला. मग इथे तुम्ही कुठलीही व्हॅल्यू पास करा. तो ऑटोमॅटिकली काय जाईल सर्व्हरला Googleला जाऊन तो सर्च करेल. हे आपण तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्ही म्हणसाल आमचा फोटो येत नाही. तर तसं डायरेक्टली येणार नाही. कारण मी 9-10 वर्षापासून या इंडस्ट्रीत आहे. त्यामुळे Google मला सर्च करून टाकतो. ओके. हे समजतंय का? लक्षात येतंय का हे कसं केलं? हॅलो? हो सर. सर. हे खूप इम्पोर्टंट आहे. खूप जणांच्या लक्षात येत नाही. फक्त एवढंच आपल्याला बघायचं डेटा सर्व्हरला पास करता आला पाहिजे. पण अजून सुद्धा आपण स्वतःचा सर्व्हर पेज क्रिएट केलेला नाहीये. आपण हा Googleचा वापरलेला आहे. म्हणून मी याला ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे. आता मी अजून एक बनवतो स्वतःचा सर्व्हर पेज आणि त्याच्यासाठी आपण आता ॲक्शनमध्ये Googleचा वापरला होता ना, आपण स्वतःचा वापरून घेऊ. ठीक आहे. मी सेम कोड कॉपी करतो. जास्त टाईमपास नाही करत. इथे आलो.
राइट क्लिक केलं, न्यू एचटीएमएल पेज. मी इथे काय करतो, JSPNM म्हणून स्टोअर करतो. फिनिश. इथे आलो. याला काढलं. दिस. आता मला काय करायचं, इथे नाही जायचं. मला जायचं कुठे आहे? JSP. आपण JSP स्टडी करतोय ना, म्हणून मी एक फाईलला नाव देतो nm.jsp. जे नाव तुम्ही इथे दिलेलं आहे त्याच नावाचा जावा सर्व्हर पेज तुम्हाला क्रिएट करावं लागेल. ठीक आहे? म्हणजे आता काय होणार आहे, इथे मी की पण वेगळं देऊ शकतो. काही पण द्या की, काही प्रॉब्लेम नाही. फक्त Google वाल्याने स्पेशली क्यू वापरला होता म्हणून आपण क्यू टाकला इथे. पण युजर डिफाइन असतं. म्हणजे आपण जर या बटनला गो केलं तर एनएम नावाच्या व्हॅल्यूमध्ये याची व्हॅल्यू पास होईल आणि तो काय पेज शोधेल ॲड्रेसला nm.jsp. मग जसा आपण HTMLचा पेज क्रिएट केलेला आहे, त्याच वेळेने आपण एक JSPचा पण पेज क्रिएट करून घ्या आणि त्याचं नाव काय ठेवणार आहे nm.jsp. हे बघा इथे JSP फाईल आहे. इथे नाव काय देऊ? nm.jsp. त्याच पेजचं नाव द्यायचं जे आपण इथे ॲक्शनमध्ये पास केलेलं, लक्षात घ्या. ठीक आहे? सिंपल. आता काय होणार आहे? जेव्हा मी ह्या बटनला क्लिक करेल, तो कुठल्या पेजला जाईल? nm.jsp मध्ये. ओके. आता तुम्ही बघितलं की JSP हा HTML सारखाच दिसतोय. ओके. आता मी इथे एक ना हेडिंग टॅग देतो, जिथे लक्षात येईल की आपण त्या पेजला जातोय की नाही. ओके. युअर नेम विल बी हिअर. HERE. म्हणजे तो इथे आला पाहिजे इथे क्लिक केल्यानंतर. चला तो बघू आपण कसा क्रिएट करता येईल. मी इथे राइट क्लिक रन केलेलं आपण ऑलरेडी. बॅक जा. पेज रन करू. आता जी व्हॅल्यू मी इथे पास करेल, ची पण जे पण नाव मी, हे कुठे जाऊन जाईल तो? इथे वरती बघा. आता इथे काय jstest.html. मी गो म्हटलं. अजून म्हणजे याचा अर्थ हा सर्च होतोय म्हणजे आपला पेज जो आहे रिफ्रेश झाला नाही. आणि कसं काय रिफ्रेश होईल? आपण वेगळंच फाईल बनवले ना. तर हे पेज रन करावं लागेल आता. ते JSP टेस्टच फाईल रन होते ना. इथे जा, रन ऑन सर्व्हर म्हणा. दुसरं सर्व्हर, फिनिश. टॉमकॅट अपाची. ठीक आहे. इथे मी नाव पास करतो. काही पण पास करा. आता तो जाईल JSP पेजला. हे बघा. name.jsp ला हे नाव पास झालेलं आहे. बरोबर? म्हणजे आपण त्या पेजला चाललेलो आहे. आता फक्त आपलं काम काय आहे, जे पण HTMLचा डेटा आपण पास करतो, तो जावा सर्व्हर पेजला जाऊन रीड झाला पाहिजे. तर आता तो रीड कसा करायचा तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. तो रीड करण्यासाठी एक सिंटॅक्स आहे सिंपलचा. तो पार्ट आपण बघून घेऊ ते. रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर करावं लागतं. जसं की हे बघा इथे जे केलेलं आहे तो. JSPचा टॅग जो आहे ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, पर्सेंटेज पर्सेंटेज. नाही, असाच आहे टॅग. ठीक आहे. nm.jsp मध्ये गेलो. JSPचा जर कोड लिहायचा असेल तर आपल्याला हा टॅग लिहावा लागतो, लक्षात घ्या. ह्या टॅग मध्ये सगळ्या गोष्टी असतात. ओके. मग तिथे जो सिंटॅक्स जो काय रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर एक नावाचा व्हेरिएबल लिहिलेला आहे. हा लाईन कॉपी करतो मी. इथे आलो. इथे टाक. हे बघा. कोडला समजून घ्या काय केलेलं आपण व्यवस्थित. स्ट्रिंग नावाचा व्हेरिएबल रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, जे व्हॅल्यू आपण पॅरामीटरने पास केलेला आहे. तुम्ही आले बोली आहोत 6 मारला टाकतात. इथे की काय दिलं आपण?
NM आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं आहे. बस. बघा आता इथे जर आपण रिफ्रेश केलं तिथे नाव दिसतं बघा आपल्याला. कारण आता जी पण रिक्वेस्ट आलेली ती व्हॅल्यू आपण रीड करतोय. मग नेहमी असंच होतं लक्षात घ्या. जेव्हा पण आपण एखादा फॉर्म सबमिट करतो ना सर्व्हरला व्हॅल्यू, तर सर्व्हरला कोणीतरी असतं त्या व्हॅल्यू रीड करण्यासाठी. जसं JSP मध्ये हा पेज आहे ना आता. JSP मध्ये आपण ही व्हॅल्यू रीड करतोय. मग जे व्हॅल्यू तुम्ही सबमिट करशाल तिथून, ठीक आहे? जे पण करा. एनिथिंग लाईक सागर पासपासून सागर गो होतंय? ठीक आहे. लक्षात आलं का हे कशा व्हॅल्यू पास झाल्या? हो सर. हा, हे बघा आता आपण सिम्पली काय करू, थोडेसे फील्ड आता आपण एक ऍडिशनचा प्रोग्राम करू. तुम्हाला ते जास्त लक्षात येईल. तुम्ही मला सांगा आता ऍडिशन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एक HTML चा फॉर्म, त्याच्यात 2 नंबर. परत एकदा सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. HTML चा फॉर्म बनवू आपण. मी इथे add.html करतो. add.html फिनिश. ठीक आहे, add.html आलं. 2 नंबर लागणार CENTER सेंटर टॅग. दिस काय काय लागतं आपल्याला? एक 2 नंबर लागतील. सो NUMBER नंबर 1 NUMBER हे नेहमी लागेल तुम्हाला प्रत्येक वेळेस. मग इथे काय करणार आपण? इनपुट टाइप करणार आहे. इनपुट टाइप नंबर करून टाकू आपण. NUMBER. इनपुट टाइप नंबर. इथे नेमच लिहायचा. तिथे मगाशी हे कन्फ्युजन नका करू की इथे आपण नेम पॅरामीटर नेम होता म्हणून इथे नेम केलं होतं. म्हणजे इथे म्हणतोय मी. इथे नेम घेतला म्हणून हा नेम घेतला. इथे काही जरी फील्ड असले तरी नेम मध्येच त्याची व्हॅल्यू स्टोअर होते. फिक्स आहे. इथे मी काय करतो? num1 करतो. ठीक आहे. सिमिलर मॅनर मध्ये num2 पण मी घेतो इथे. ठीक आहे. num1 घेऊन टाकला. त्याच वेळेने आपण काय करू? num2 सुद्धा इथे घेऊन टाकू. नंबर 1 नंबर 2. मग की वेगवेगळ्या ठेवायचे. इथे num1 ठेवला तर इथे num2. हा टाइप आहे, इथे काही चेंज नाही होणार. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे? इनपुट टाइप बटन. सॉरी, इनपुट टाइप सबमिट घ्यायचं आहे. सबमिट. व्हॅल्यू नाव देऊ, बटनला नाव देऊ आपण ऍड. ओके. आपल्याला एक फॉर्म टॅग तयार करून घ्यावा लागणार आहे. FORM फॉर्म टॅग. हा फॉर्म क्लोज करू. आपलं टाइप सबमिट. फॉर्म मध्ये 2 गोष्टी असतील. एक असतो तुमचा ऍक्शन. ऍक्शन इज इक्वल टू इथे मी लिहितो add.jsp. म्हणजे हे पेज आपल्याला क्रिएट करून घ्यायचं. मेथड इज इक्वल टू गेट लिहून टाकतो. ठीक आहे. पण आधी HTML पेज आपण रन होतंय का ते बघूया. नंतर त्या पेजला तो जाणार आहे. रन ऑन सर्व्हर.
this next नंबर 1 नंबर 2 ऍड म्हटल्यानंतर आहे बघा इथे तो जातोय add.jsp पण आपल्याला एरर काय आला स्टेटस 404 पेज नॉट फाउंड कारण त्या नावाचा फाईल नाहीच आहे. मग तो फाईल आपल्याला बनवावा लागेल. तो फाईल बनवायचा असेल तर इथे राईट क्लिक करा आणि JSP मध्ये जायचे. तिथे काय लिहिणार आपण add.jsp फिनिश. इथे टॅग कसं करणार आपण ओके दोन्ही नंबर रीड करायचा आहे त्याच्यामुळे मी इथे आता आपल्याला ते व्हॅल्यू भेटतात आणि स्ट्रिंग मध्ये भेटतील. str स्ट्रिंग nm1 इज इक्वल टू काय केलं आपण रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर की काय दिलं आपण num1 पहिला पार्ट num1च दिलाय ना हा num1 आणि num2 इथे आपण देऊ num2 num1 and num2 ठीक आहे. आणि इथे आता बेसिकली काय होईल हे ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या स्ट्रिंग मध्ये भेटतील ना पण आपल्याला त्याला इंटिजर कन्वर्ट करावं लागेल त्याच्यामुळे एक तर डायरेक्टली तुम्ही इथे पण पार्स करू शकतात किंवा इथे तुम्ही इंटिजर n1 इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स int integer इंटिजर डॉट पार्स int स्पेलिंग बघून घ्या इंटिजर डॉट पार्स int ची ऍडिशनचा फॉर्म आपण बघितलेला होता स्क्रीन दिसतंय का हो सर दिसते. हा इथे आपण सिम्पली काय केलंय ऍडिशनचा फॉर्म बनवलाय 2 नंबर पास करतोय तो या सर्व्हर पेजला जाणार आहे मग सर्व्हर पेज क्रिएट केला हे टॅग आपण बनवलेले त्याच्यामध्ये हे स्ट्रिंगचे व्हॅल्यू गेट केलं पण स्ट्रिंगचं ऍडिशन नाही होणार म्हणून आपण त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे मग हे पार्स int चा कोड आपल्याला शोधावा लागेल पार्स पार्स int इन जावा ठीक आहे पार्स int कुठे गेला तो हा इंटिजर डॉट पार्स आहे हा जो पार्ट इथे करत याच्यामध्ये आपण काय पास करू nm1 मध्ये nm1 याला काय झालं पार्स int नॉट सपोर्टेड इंटिजर डॉट पार्स int करायचं होतं integer इंटिजर डॉट पार्स int ठीक आहे त्याच वेळेने आपण नंबर 2 पण घेणार आहे n2 आणि ते करणार आहे n2 आणि ह्या व्हॅल्यू जर प्रिंट करायचं असेल तर काय लिहिलं होतं आपण आउट डॉट प्रिंटएलएन समथिंग आउट डॉट प्रिंट जावा मध्ये असेल तर आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट लिहितो पण JSP मध्ये असेल तर तुम्हाला फक्त आउट डॉट प्रिंट लिहायचं लक्षात घ्या सम इज इक्वल टू मी करतो इथे इंटिजर आन्सर इज इक्वल टू n1 प्लस n2 बस यावेळेने आपल्याला HTML चा फॉर्मचा डेटा रीड करता येतो आणि पाहिजे त्या गोष्टी फर्दर ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात कुठे रन केला होता तो पेज इथे होता सम इज इक्वल टू 50 ओके बरोबर आता जे पण तुम्ही नंबर पास करा 989 चा अँड समथिंग डिफेक्टिव्ह ऍडिशन्स आलं हे लक्षात आलं का मेनली हे लक्षात घ्या आतापर्यंत आपण ज्या व्हॅल्यू आपल्याला भेटत होत्या HTML मधून आपण डायरेक्टली व्हॅल्यूज जावा स्क्रिप्टला पास केल्या होत्या आणि ते API मध्ये पास केल्या होत्या पण JSP मध्ये काय होतं HTML च्या व्हॅल्यू सर्व्हर साइडला जर रीड करायचं असेल तर इथे सर्व्हर साइड आहे म्हणजे फॉर्म मधून जो पण डेटा सबमिट होतोय तो कुठे सबमिट होतोय सर्व्हरला सबमिट होते लक्षात म्हणून हे सर्व्हर साइड